آخر میں یہ طالبہ اپنے تقریر میں کہہ رہی تھی کہ جو سنویدھان ہے ہمارا ملک کا آئین، اللہ اس کو بچائے۔ اس کو بچانے کے لیے کوئی آسمان سے ابابیل پرندے نہیں آویں گے اور نہ ہی کوئی ہاتھی کا لشکر آوے گا، بلکہ آج ہمیں ہی آگے بڑھنا ہوگا، تب ہمارا سنویدھان بچے گا۔ آج سنویدھان کو ختم کرنے کے لیے جو کٹر پکش ہوتے ہیں یہ انہیں ختم کرنے کی فکر کر رہے ہیں، اور آج کا مسلمان اپنے ہاتھ پر ہاتھ دھرے بیٹھا ہوا ہے، بلکہ جہاں اعمال ہوتے ہیں وہی کچھ ہمارا کردار بھی ہوتا ہے۔ علامہ اقبال رحمۃ اللہ علیہ نے فرمایا کہ تو گفتار کا قاضی تو بن سکا، کردار کا قاضی بن نہ سکا۔ آج وقت ہے سنویدھان کو بچانے کے لیے ہم بھی آگے بڑھیں، اور جو ہمارے ہندوستان کا سنویدھان ہے اس کو پڑھیں، تب ہمیں معلوم ہوگا کہ سنویدھان میں ہر ایک کو کیا درجہ اور کیا مقام اور مرتبہ دیا گیا ہے۔ اب مراٹھی تقریر پیش کرنے کے لیے ہم دعوت دیتے ہیں عائشہ بنت عبدالرزاق، یہ طالبہ تشریف لائیں اور مراٹھی زبان میں یوم جمہوریہ کے عنوان پر تقریر پیش فرمائیں۔ السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی حبیب رب العالمین. अम्मा बाद. संविधान आहे भारताचा प्रिय आपण सर्वांना, संविधान आहे भारताचा प्रिय आपण सर्वांना, स्वाभिमानाने आम्ही सांगतोय सर्वांना, दुखू नका कधीच कोणत्याही धार्मिकाच्या भावना, दुखू नका कधीच कोणत्याही धार्मिकाच्या भावना, संविधान देत नाही याचा कधीही परवाना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय व मान्यवर उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी आणि माझे बंधू आणि भगिनींनो, मी आज आपल्या समोर प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलणार आहे, तरी आपण शांतपणे ऐकाल अशी मी आशा बाळगते. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि भारतवासियांना एक अशा कायद्याची गरज भासू लागली जो कायदा सर्व जाती व धर्माच्या लोकांना समान हक प्राप्त करून देईल. आपल्या देशात विविध धर्म आणि संस्कृती आहे. आपला देश त्या सुंदर बागेसारखा आहे ज्यामध्ये विविध रंगाचे फुलं असतात. येथे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बुद्ध, जैन, पारसी, आदिवासी, लिंगायत असे अनेक धर्माचे लोक आपापल्या धर्मानुसार जीवन जगतात. भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 28 ऑगस्ट 1947 रोजी संविधानाचा मसुदा स्थापित करण्यात आला आणि आपल्या भारताचा संविधान हस्तलिखित आहे. एक हिंदी आणि एक इंग्रजी आवृत्ती आहे ज्यात 48 आर्टिकल्स आहेत. संविधान तयार करायला 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले होते. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधानाचा मसुदा विधानसभेत सादर करण्यात आला आणि आपण 26 जानेवारी 1950 ला एक प्रजासत्ताक देश बनलो. हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. मित्रांनो, आज या स्वातंत्र्यावर गदा पडत आहे की काही धर्मद्वेषी लोक अल्पसंख्याकांवर अन्याय व अत्याचार करीत आहेत. त्यांना आपापल्या धर्मानुसार जीवन जगू देत नाही. अल्पसंख्याकांची देशभरात निर्नुष हत्या होत आहे. हे निर्दयी लोक फार अन्याय व अत्याचार करीत आहेत. प्रिय भगिनींनो, आम्ही सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे की भारताची रक्षा करायला हवी. संविधान ही देशाची आत्मा आहे. जर हे नष्ट झाले तर आपला देश वाचणार नाही. शेवटी मी अल्लाहशी प्रार्थना करते की हे अल्लाह आमच्या देशावर रक्षा कर आणि सर्वांना प्रेम, स्नेह, बंधुभाव आणि सद्भावाने राहण्याची सुबुद्धी दे. आमीन. वमा अलैना इल्लल बलाग. یہ تھی طالبہ عائشہ بنت عبدالرزاق کھوئے گاؤں، جو اس جامعہ میں زیر تعلیم ہے، جو مراٹھی زبان میں سنویدھان کے عنوان پر تقریر پیش کر رہے ہیں. اب ترانہ پیش کرنے کے لیے ہم دعوت دیتے ہیں ام ہانی گروپ.